आज आपण शाबूचा वेगळा प्रकार बनवणार आहोत. तर यासाठी आपण शाबू भिजू घातलाय 2 वाट्या. 2 पाण्याने स्वच्छ धुवून याला झाकण ठेवून असं भिजत घातलेला होता. तर भिजल्यानंतर 2.5 तासाने मी शेंगदाणे भाजण्यासाठी घेतले. शेंगदाणे भाजून झाले. आता मिरच्या पण छान भाजून घ्यायच्यात. अशा पद्धतीने भाजून घेतल्या. आता हे बटाटा जे आहे मध्यम आकाराचं घेतलं होतं त्याचे चिप्स करून घेतलेत. तर ह्या चिप्सला आपण अशा पद्धतीने कापून घेणार आहोत आणि उभे आडवे असे काप दिल्यानंतर आपण एका कढईमध्ये तेल घेणार आहोत आणि गरम झाले का तेल त्यानंतर आपण हे बटाट्याचे चिप्स यामध्ये टाकून घेणार आहोत. या पद्धतीने बटाट्याचे चिप्स टाकून घेतलेले आहेत. या कढईमध्ये छान तेलात परतून घेतलेत. मीठ टाकले आणि आणखीन छान असं परतून घेतलेत. तर यामध्ये आपल्याला थोडंसं आपण झाकण ठेवून वाफवून घ्यायचं आहे. नंतर शाबू टाकून घ्यायचा आहे. तर शाबू छान या बटाट्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे. तर शाबू मिक्स केल्यानंतर कूट टाकायचे, चवीनुसार मीठ टाकायचे आणि तुम्हाला हवा असेल तर लाल तिखट टाका, नाही तर तुम्ही ठेचा पण टाकला तरी चालेल. तर मी यामध्ये ठेचाच टाकून घेणार आहे, जो आपण मागाशी मिरच्या बारीक करून घेतल्यात त्या. आणि शेंगदाणे अगदी मोठाड आपल्याला काढून घ्यायचेत, बारीक करून घ्यायचेत. या पद्धतीनं पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे. आणि कूट आणि शाबू तुम्ही एकत्र करून नंतर मिक्स केल्यानंतर पण उत्तम होतो, मोकळा फटफटीत होतो शाबू. तर पाहू शकता अशा मोकळा फटफटीत आपला शाबू झालेला आहे. अजिबात चिकट होत नाही. आणि आपण बटाटा पण धुतलेला नाही, अगोदरच किसण्याच्या अगोदर बटाटा